करायची सुरुवात. नमस्कार. पुणे शहराचा श्री गणेश उत्सव हा जगभर प्रसिद्ध आहे. या उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आपण आज बैठक बोलावली होती. यामध्ये पुणे शहरातले सगळे गणपती मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व प्रशासकीय सर्व अधिकारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी हे सगळे उपस्थित होते. यामध्ये अनेक मुद्दे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केले. त्यामध्ये मी आमच्या पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाचे सगळे अधिकारी यांना काही सूचना केल्या आहेत आणि काही निर्णयसुद्धा घेतलेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांना उत्सवादरम्यान कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आपण काही निर्णय घेतले. पुणे महानगरपालिका सगळ्याच उत्सवाचं पालकत्व स्वीकारत असते, तसंच या उत्सवाचं सुद्धा स्वीकारलेलं आहे. यामध्ये आम्ही पुणे शहरातले सगळे रस्ते दुरुस्त करायला घेतलेत. खड्डे आपण सगळे बुजवणार आहोत, फुटपाथ दुरुस्त करणार आहोत आणि उत्सवाच्या काळांमध्ये ज्या कुठल्या रस्त्यांवर किंवा गल्लीबोळांमध्ये प्रकाश व्यवस्था अधिक चांगली करण्याची गरज आहे तिथे आपण फ्लडलाईट्स लावून प्रकाश व्यवस्था चांगली करणार आहोत. आपण जिथे जिथे स्वागत कमानी असल्या पाहिजेत, कारण हा आपला पुणे शहराचा उत्सव जगभर प्रसिद्ध आहे. भाविक आणि देखावे पाहण्यासाठी, दर्शनासाठी पुणे शहराच्या बाहेरनं अनेक लोक येतात. त्यांच्या स्वागतासाठी आपण विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारणार आहोत. त्याचं कारण असं आहे की उत्सव आहे, आपल्या घरी जेव्हा उत्सव असतो तेव्हा आपण आपलं घर जसं खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छ ठेवतो आणि सजवतो आणि लोकांचं स्वागत करतो, त्यासाठी आपण ह्या स्वागत कमानी करणार आहोत. आणि आपण काही असे बोर्ड्स लावणार आहोत ज्यामध्ये गणपती मंडळ, उत्सव आणि देखावे हे कुठे आहेत याचं मॅपिंग आपण करणार आहोत. त्याची सगळी माहिती QR कोड स्कॅन केल्यानंतर मिळावी यासाठी ही व्यवस्था असेल. आणि हे करण्यासाठी आज मंडळाच्या कार्यकर्त्यांना ज्या कुठल्या परवानग्या लागतात त्यासाठी आपण एक सिंगल विंडो सर्व्हिस जाहीर केली आहे. सगळ्या परवानग्या ह्यांना या ऑनलाईन पद्धतीने या विंडोमध्ये मिळतील आणि इथे मंडळाचे कार्यकर्ते त्यांचा देखावा जिथं कुठं पुणे शहरात असेल त्याचं तिथलं ॲक्युरेट लोकेशन हे शेअर करतील आणि आपण त्याचं मॅपिंग करणार आहोत. QR कोड कुठलेही भाविक जेव्हा स्कॅन करतील तेव्हा त्यांना कुठल्या रस्त्याने कुठली मंडळांचे देखावे पाहायला जायचं आहे असं त्यांना लक्षात येईल. यासाठी आपण हे सगळं करतोय. टॉयलेट्सची आपण चांगली संख्या यंदासुद्धा ठेवणार आहोत आणि हिरकडी कक्ष आपण उभारणार आहोत ज्यामध्ये आपल्या महिला, लहान मुलांना घेऊन थांबू शकतील. मिरवणुकीच्या दरम्यान सुद्धा आपण टॉयलेट्सची संख्या मिरवणुकीच्या मार्गावरती अधिक चांगल्या पद्धतीने ठेवणार आहोत, घाटावरती सुद्धा ठेवणार आहोत आणि हिरकडी कक्ष सुद्धा तिथे प्रत्येक मिरवणुकीच्या ठिकाणी मार्गावरती आपल्याला अनेक चौकामध्ये दिसतील. दुसरा एक विषय कार्यकर्त्यांचा होता की जाहिराती ज्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप मिळालेली असते अशांच्या जाहिराती जेव्हा लावल्या जातात त्याच्यावरती आपण कुठलं शुल्क किंवा दंड आकारणार आहोत का, तर त्याबद्दल मी आज असं सांगितलं आहे की आपण असे कुठलेही शुल्क त्यांच्याकडनं आकारणार नाही आणि कोणताही दंडसुद्धा त्यांना आपण आकारणार नाही आहोत. गणेश उत्सवाच्या काळामध्ये लावलेल्या सगळ्या अशा बॅनर्सला म्हणजे प्रायोजकत्व ज्यांच्याकडनं घेतलेलं असतं अशा बॅनर्सला आपण कुठलंही शुल्क आकारणार नाही. स्टॉल्सबाबत त्यांनी काही शंका उपस्थित केल्या, पण पुणे शहरात येणारे भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते. एवढ्या सगळ्या लोकांची आपल्याला जेवणाची, नाश्त्याची, पाण्याची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी स्टॉल्स तर ठेवावेच लागतील. त्यामुळे स्टॉल्सवर कुठलेही निर्बंध आपण लावलेले नाहीत. मंडळांनी त्यांच्या मांडवाच्या शेजारी लावलेले जे स्टॉल्स आहेत त्याच्यावर कुठलेही निर्बंध नसणार आहे, त्याला आपण मान्यता दिली आहे. ध्वनी प्रदूषणाचा विषय आला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः आज बैठकीमध्ये जाहीर केलं की ते प्लाझ्मा आणि लेझर्स लावणार नाही आहेत. त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दहीहंडी उत्सवाचा एक विषय आला होता. दहीहंडी उत्सवासाठी मान्यता पाहिजे आणि रात्री उशिरा म्हणजे 12 वाजेपर्यंत उत्सव साजरा करता यावा अशी एक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडनं मागणी आली होती. त्यावरती सुद्धा CP साहेब त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेऊन जाहीर करतील.
मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या काही स्थानिक पातळीवरच्या काही तक्रारी असतात, झाडांची छाटणी असेल किंवा लाईटची व्यवस्था असेल, या सगळ्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक नोडल ऑफिसर असतील, जिथे जाऊन त्यांनी तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीचं निवारण त्यांच्याकडनं केलं जाईल. त्यासाठी आपण प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक नोडल ऑफिसर नेमण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आणि ह्या संपूर्ण उत्सवाचं आपल्या PMCच्या जे काही अधिकृत माध्यम आहे त्याच्यावरती ह्या सगळ्याची प्रचार प्रसिद्धी केली जाईल. जसं आपण सेवावारीचं केलं होतं तसंच या श्री गणेश उत्सवाची सुद्धा प्रचार प्रसिद्धी ही करण्यात येईल. एक मला फक्त अजून घोषणा करायची राहिली, ती म्हणजे आपण मंडळाच्या स्पर्धा घेत होतो देखाव्यांच्या, तर त्या स्पर्धा याही वर्षी होतील. क्षेत्रीय कार्यालय निहाय ह्या स्पर्धा केल्या जातील आणि त्यातनं पुन्हा पुणे शहरातनं 3 क्रमांक काढले जातील. आता लेझर लाईट आणि प्लाझ्मा बोललात, तर मंडळांची डीजेच्या संदर्भात काय भूमिका आहे आणि त्याच्यावर तुमची भूमिका आहे? मंडळानेच सांगितलं ना ते प्लाझ्मा आणि हे लावणार नाहीयेत म्हणून. लेझर डीजे संदर्भात त्यांनी आगळी भूमिका दिली की आम्ही डीजे वाजवणारच म्हणून, डीजेवर निर्बंध नको अशी त्यांची भूमिका होती. आणि तुम्ही याआधी जाहीर केलं की डीजेच्या विरोधात आहे की म्हणजे ते लावू नयेत आणि या बाजूने तुम्ही आधी पण भूमिका व्यक्त केली होती, तर आत्ता तुमची काय भूमिका या बैठकीनंतर? एक लक्षात घेतलं पाहिजे की त्रासदायक काय आहे, तर प्लाझ्मा त्रासदायक आहे. प्लाझ्मा त्रासदायक आहे, लेझर लाईट्स त्रासदायक आहेत. त्याबद्दल मी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी बोलले होते आणि मी वारंवार ज्याही कुठल्या बैठकांमध्ये गेले किंवा कार्यक्रमांमध्ये गेले तेव्हा मी असंच आवाहन केलं होतं की आपण नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण साऊंड सिस्टम आपली असावी. आणि तीच भूमिका आजच्याही बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी घेतलेली तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही तिथे उपस्थित होतात. तर निश्चितच मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनेच उत्सव साजरा करतात. यावेळेस जे काही लोकांचा फलक सुद्धा तिथे सभागृहात आणले होते की आम्ही सुद्धा आता 10 फूट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सुद्धा त्यात दाखलं 1-2 फूट. त्यांचं म्हणणं असं होतं की निर्बंध मुक्त असायला पाहिजे, डीजे जेवढे आम्हाला लावायचे आहेत काय ड्रेस वगैरे ते आम्ही सगळे लावणार आणि ती परवानगी आम्हाला याच्यात असावी असं त्यांचा खास पोलिसांना आग्रह होता. पोलिसांना त्यांचा आग्रह होता, पण मी यामध्ये असंच म्हणेन की आमच्या सुद्धा काही बैठका झाल्या, त्या सुद्धा आम्ही असे पोलिसांनाही म्हटलं होतं की आपण SOP करत असताना किंवा नियम करत असताना वर्षभराचे नियम करा आणि वर्षभराचे उत्सव ठरवा की कुठल्या उत्सवामध्ये आपण साऊंड लावू देणार आहात आणि किती लावू देणार आहात. आज आत्ता गणपती उत्सव आलाय म्हणून लगेच 4 दिवसात आपण निर्णय घेऊन तो मंडळाच्या कार्यकर्त्यांवरती लादू नका. तुम्ही आधी निर्णय घ्या, तो जाहीर करा आणि सगळ्या उत्सवांसाठी सारखा निर्णय ठेवा. या बैठकीत असा एक सूर निघाला की पूर्ण SOP तयार करायची आणि ती 27ला सादर करावी. महापालिका म्हणून आपण अशी काही भूमिका घेणार की कशामध्ये SOP साठी आपण काम करणार आहोत? हो नक्कीच. हे सगळ्या पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांनी एकत्र मिळूनच ही SOP केली पाहिजे. जिथे जिथे आमची गरज असेल तिथे नक्कीच आम्ही हे करू. मुंबईमध्ये गणेश आगमनावर दुर्घटना घडली. आता एक विषय निघाला की विविध मिरवणुका आहेत आगमनाच्या आणि त्याच्या तिथले रस्ते खड्डे मुक्त करावे, त्या संदर्भात काही निर्णय महापालिका घेणार? मी आत्ताच जाहीर केलं ना. मी ऑलरेडी यापूर्वी सुद्धा प्रशासनाला सांगितलं होतं की आपण सगळे रस्ते दुरुस्त करायला घ्या. त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे आणि आत्ता सुद्धा त्यांनी आयुक्त माझ्या शेजारी बसले होते, ते म्हणाले की 4-5 दिवसात सगळे आम्ही दुरुस्त करून घेतोय म्हणून. मी जाहीर केलं की आपण सगळीकडे खड्डे दुरुस्त करून घ्या. स्टॉलचा मुद्दा तुम्ही मांडला की तुम्ही स्टॉल धारकांना परवानगी देणार, मात्र यावेळेस कसं काय की सगळे पुणेकर अथवा किंवा बाहेरनं नागरिक असतात ते गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात, स्टॉल धारकांना परवानगी देतात, मग त्यामुळे अतिक्रमण होतं, वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे अशा वेळेस वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तर कशा पद्धतीने त्याची व्यवस्था? ज्या गल्ल्यांमध्ये वाहतुकीवरती जेव्हा गणपती असतात काही रस्ते तर पूर्ण बंद केले जातात, अशा वेळी पोलीस पर्यायी रस्ता येत नाही, त्याच्यामुळे गाड्या आतमध्ये येतात आणि जेव्हा सगळं पॅक होतं तेव्हा पोलीस येतात. ह्याच्यावरती पोलिसांच्या या बैठकीत काहीच झालं नाही. रस्ते कुठं बंद केले पाहिजे, कुठून लोकांना अडवलं पाहिजे. लोक अक्षरशः 4 व्हीलर घेऊन अलका चौकात येतात मिरवणुकीच्या दिवशी. कोपऱ्यातला म्हणजे त्यांनी पूर्ण रस्ता बंद केला. किती रस्ते बंद करा? मी मगाशी त्यांना, आपण ऐकलं की नाही मला माहिती नाही, मी मगाशी त्यांना म्हणाले की आपण क्राऊड मॅनेजमेंट करत असताना
या सगळ्याचा विचार करा. मगाशीच मी त्यांना सांगितलं की आपल्याकडे राऊत मॅनेजमेंट या हिशोबाने होतं की काही मंडळांच्याकडे जाणारे ते रस्तेच बंद करतात काही ठराविक मंडळांसाठी. त्याच्यावरून तो आक्षेप होता मंडळांचा. त्याच्यावर तुम्ही बोललाही वर्षभर एका वेळेचं नियोजन करायचं आणि पोलिसांनी रस्ता बंद करायचा. पण ही जी वाहतूक कोंडी होती त्याच्याबद्दल पोलीस काहीच करत नाही. आता पोलीस म्हणतात आम्ही काय काय करायचं. मग अशा वेळी मग कधी म्हणाले ते काय काय करायचं? नाही आता तुम्ही सुद्धा सांगितलं ते वर्षभर काय काय करतात ते. त्याच्यामुळं जेव्हा गणपती येतात तेव्हा ते म्हणतात आतली लोक सांभाळायची तर बाहेरची वाहतूक आम्ही बघायची असं होतं ना. आणि मग सगळं शहर पॅक होऊन जातं. उत्सवाला असं शहर पॅक झालं की लोकांना पोहोचता येत नाही, त्याच्यावरून गोंधळ होतो, परत आणखी काहीतरी मुद्दे निघतात. त्याच्याऐवजी पोलिसांनी तुम्ही जी एसपी करता त्याच्यातच जाहीर करावं ना, हे रस्ते इथं बंद असतील इथं पोलीस. आणि मुळात गणपतीच्या दिवसामध्ये काय होतं, बंदोबस्ताचा ताण असतो सगळ्यांना मान्य, पण जिथं वाहतूक कोंडी असते ना तिथं कुणीही नसतं. सगळे क्राऊड मॅनेजमेंट असतं, वाहतूक कोंडीच्या जागी कुणी नसतं. तुमची ही सूचना चांगली आहे. मी आता जे काही डिजिटल मॅपिंगचा विषय जो मी सांगितला की येणाऱ्या भाविकांनी QR कोड स्कॅन केल्यानंतर त्यांना कळेल की कुठल्या रस्त्याला गेल्यानंतर कुठले देखावे पाहायला मिळणार आहे. त्यातच जिथले कुठले रस्ते बंद आहेत किंवा कुठे पार्किंगची व्यवस्था आहे या सूचना सुद्धा समजा त्यामध्ये काय आपल्याला अंतर्भूत करता आल्या आमच्या त्या सिस्टीममध्ये तर आम्ही निश्चितच करू. मी स्वतः मनोज पाटील साहेबांशी बोलून ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. वाहतूक कोंडी होते, पोलिसांना VIP लोक आल्यामुळे रस्ते बंद करावे लागतात, त्याचं नियोजन कसं करणार? बोलते मी त्यांच्याशी. पण याच्यामध्ये असं होतं की शहराच्या पूर्व भागामध्ये ज्या लोकांना बघायला जायचं असतं तिकडे जाता येत नाही आणि ठराविक भागामध्येच क्राऊड जो वळवला जातो आणि रस्ते बंद केले जातात. त्याच्या संदर्भात पण आपण पोलिसांशी बोलणार आहोत की लोकांना सगळीकडे पूर्व भागातले गणपती बघतायला अशी व्यवस्था. मगाशी बोलले ना मी त्यांना, मी सांगितलं आपण बॅरिकेटिंग असं करू नका की मंडळांचे देखावे स्किप होतील किंवा विशिष्ट मंडळांचेच देखावे पाहता येतील. कारण येणाऱ्या भाविकांना रस्ते माहिती नसतात, पुणे शहरात कुठल्या गल्लीत गेल्यानंतर काय पाहायला मिळणार आहे. तर त्या पद्धतीने त्यांनी बॅरिकेटिंग करायचं नाहीये. वाहतूक किंवा क्राऊड मॅनेजमेंटसाठी त्यांनी बॅरिकेटिंग केलं पाहिजे, परंतु काही गल्ल्या किंवा काही रस्ते मुद्दाम बंद करण्यासाठी करायचं नाही. हे त्यांच्याशी मगाशी मी बोलले. जिथं देखावे पाहायला लोक आतमध्ये जातात तिथे तसंही गाड्यांना बंदी असते, मग अतिक्रमणमुळे कशी वाहतूक कोंडी होते? बरेचदा साहेब पण आहेत आणि 10-15 वर्षात आपला आजचा गणेश उत्सव माहिती मास्क खाण्याच्या ठिकाणी बॉम्ब लागतात. गणपतीमध्ये दगडूशेठच्या तिकडं मोठा गणपती आहे, तर सुरक्षिततेच्या बाबत आपण स्टॉल गणपतीचे मग तुमचेच मंत्री देतात ना आदेश 12 महिने अतिक्रमण हटवा, मग तेव्हा कुठं नसतात. सुरक्षितता हा कुठं जातो विषय? तुम्ही प्रत्येक ह्याच्यात सगळे सांगता नाही, पण सुरक्षितता ही व्यवस्था ही कायम पोलिसांकडनं पाहिलीच जाते ना. उद्या समजा 10 गॅसवाले लागले, खाद्यपदार्थ स्टॉल लागले, आपण काय करणार? एवढी गर्दी कसं आपण काय करू शकतो? मी काय म्हणाले, मंडळांनी लावलेले स्टॉल ते मंडळाचे स्टॉलवर माझ्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही पहा, मी मगाशी बैठकीमध्ये सुद्धा काय सांगितलं की मंडळांनी जे लावलेले स्टॉल्स असतात त्याच्यावरती कारवाई करू नका, हे मी सांगितलं. मंडळ आपापल्या मांडवाच्या शेजारी स्टॉल लावतात, मांडवाला लागून. मंडळ जशी रनिंगचे मांडव लावतात ना या रस्त्यापासून पर्यंत, तर त्यांचा तो अधिकार आहे म्हणून ते स्टॉलला परवानगी देतात. काही मंडळ त्याचे पैसे रितसर घेतात की हा भाग आमचा 100 मीटरचा आहे, आमचे जे स्पॉन्सरचं लावले त्या कामाने खाली आम्ही या बाजूला रनिंग मंडप लावलाय त्याच्या कामाने खालचे स्टॉल आम्ही देतो, हा त्यांचा भाग असतो आणि ते पैसे घेतात. पण ह्याच्या सुरक्षिततेचं काय करणार? उद्या त्याच्यातनं काय झालं हे झालं तर रिस्पॉन्स होतो. नाही, सुरक्षितता ऐका, सुरक्षा लॉ अँड ऑर्डरचा विषय हा पोलिसांचा आहे आणि त्याचप्रमाणे महानगरपालिकेचा सुद्धा आहे. परंतु मी म्हणाले तसंच त्या स्टेटमेंटवरतीच मिस्टेक आहे की गणपती मंडळाचे कार्यकर्ते आपल्या देखावाच्या मांडवाच्या शेजारी लावलेले जे स्टॉल्स असतात त्याच्यावरती आपण कारवाई करणार नाहीये. आणि तुम्ही जी म्हणताय की लॉ अँड ऑर्डरचा विषय असेल किंवा सुरक्षेचा विषय असेल, ब्लास्ट होणार असेल, तर ती पाहण्याची जबाबदारी आमची निश्चितच आहे. परंतु एक विषय आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे, लाखोच्या संख्येने जेव्हा भाविक आपल्याकडे किंवा देखावे पाहायला जेव्हा लोक येतात त्यांची खाण्याची व्यवस्था आपल्याला करणं हे आपले कर्तव्य आहे आणि ते करावंच लागेल. ही व्यवस्था करत असताना आपण कुठे करणार आहोत याच्या जर आपल्याकडनं काही सूचना आल्या ज्याच्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, व्यवस्था चांगली होईल,
आणि ज्यामुळे आपली सुरक्षाही पाहिली जाईल अशा काही सूचना असतील तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. त्यांनी आपल्याला मला सूचना कराव्या. नियमानुसार सिलेंडर अलाउड नाही. तयार पदार्थ तयार करून ते गाडीवर आणून विकणं हे नियम आहे. माहिती आहे म्हणजे मला. त्या सिलेंडर नाहीये तर मग त्याची काही कारवाई होणार आहे का की तुम्ही तसं आवाहन करणार आहात का की तुम्ही सिलेंडर इथं आणता का मध्ये? खायची गर्दी झाली तर भाविक काय करणार आहे? कुठं मंडळाच्या बाजूला मंडळाच्या इथे खाण्याची गर्दी नसते. आता वर्षानुवर्ष आपण सगळेजण पाहताय, सगळेजण पाहताय. थोडस पुढे असतात ते, तर मंडळाच्या तिथं नसतातच. तुम्हाला हे करत नाही कार्यकर्ते आम्ही कार्यकर्ते आहोत मंडळाच्या तिथं भाविकांची गर्दी आहे. स्टॉल थोडेसे आतमधल्या बाजूला लोकांना खायलाही निवांत पडेल नाही तर ती खाणाऱ्यांची गर्दी तिथंच थांबणार आहे. अशा गोष्टी होतील. हे मी म्हणून म्हणाले ना, आपल्या सूचना द्या. आपण सगळेजण वर्षानुवर्ष उत्सव पाहताय. करतात ते येणार असते रेकॉर्डला. त्यामुळे मी फक्त तुम्हाला तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु व्यवस्था करत असताना आपल्याला या सगळ्या व्यवस्थेचा विचार केला पाहिजे. येणारी लोकसंख्या ते करा फक्त खाऊगल्लीचा विचार करता येईल. मंडळाच्या बाजूचे ते स्टॉल लागतील. ती गर्दी सुरक्षा पाळल्यामुळे चांगलं. नाही, सुरक्षेच्या कारणावरूनच मी तुम्हाला सांगते. मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही आज सूचना केलेल्या आहे की आपण करत असताना जबाबदारीने करा, की त्याचा जो ताण आहे तो व्यवस्थेवरती आला नाही पाहिजे. तिथे पोलीस उभे असतात किंवा महानगरपालिकेचे लोक असतात, त्याचा ताण वाहतुकीवरती येणार नाही. हा ताण येणार नाही ही जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांची सुद्धा आहे. पोलीस प्रशासन, महानगरपालिका, मंडळाचे कार्यकर्ते हे जेव्हा सगळे एकत्र येतील तेव्हाच हा उत्सव चांगला होऊ शकेल. पण अजूनही सुरुवात आहे ही उत्सवाची. आपल्याकडनं पुणे शहरातल्या नागरिक आहात आपण, जरी पत्रकार असलात तरी तुमच्याकडनं सूचना आल्या तर आपण त्याच्यावरती नक्की चांगली व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. आपण दुरुस्त करू. मागणी झाली का की स्टॉलवर आम्हाला स्टॉलला परवानगी द्यावी किंवा काय? काय झालंय? मंडळाकडून तुम्हाला मागणी आली का पत्र आली का? आता त्यांनी मला 120 मंडळांनी पत्र दिली मगाशी. आता ते अजून वाचली नाही, तुमच्या समोरच पत्र दिलीत मला. ती वाचल्यानंतर आम्ही बघू त्यामध्ये काय त्यांच्या सूचना आल्यात, काय मागण्या आल्यात. स्टॉल संदर्भात स्टॉल संदर्भातच म्हणते. कमानीना आपण किती त्याचा आपले नियम आहे किती 100 मीटर काय whatever. तर त्याच परवानगीत त्या कमानी असल्या पाहिजेत स्पॉन्सरच्या. आणि ते बरेचदा काय होतं स्वारगेटला समजा त्या 100 मीटर मध्ये मंडळ नसेल आणि तिथे कमानी लागल्या तर त्याचे पैसे घेणार आहे का मापासून? मंडळाचं जिथं देखावा नसेल नाही, स्टेटमेंट वेग नाही गेली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मागणी काय केली की आम्ही स्पॉन्सरशिप घेतो, आम्हाला फंड्स लागतात आणि आम्ही ज्यांच्याकडनं घेतो त्यांच्या जाहिराती आम्ही आमच्या देखाव्यांवरती किंवा आमचं मंडळ जिथं असेल तिथे आम्ही करतो. त्याच्यावरती शुल्क आकारू नये. आणि तेच स्टेटमेंट माझं आहे की त्याच्यावरती शुल्क आकारू नये. 100 मीटरपर्यंत 500 मीटरपर्यंत म्हणजे इथं मंडळ असेल आणि ते एकच बालगंधर्वपर्यंत गेलं कमानीला म्हणजे लावत तर मग त्यालाही अर्थ नाही. आता इथं पुलावरती कुठलंच मंडळ नाही तर तिथं कमानी असतं. 100 मीटरची त्याला मर्यादा आहे समोर मंडळाच्या. पुलावर फक्त ते मंडळ नसतं तरी आहे पुलावर त्याचा कमानी येतं. मोफत पण द्या त्याला काय अर्थ नाही. मंडळाला उत्पन्न मिळेल पण बरेचसे व्यावसायिक त्यांचा व्यवसाय होईल त्याचा. मंडळ रात्री बाजूला बाकी सगळीकडे खर्च करत लागत असते. आणि आता तुम्ही म्हटलात की कुठल्या मंडळासाठी किंवा कुठल्या मंडळाचा देखावा स्किप होणार नाही याची काळजी घ्या. तर बऱ्याच वेळा म्हणजे दरवर्षीच लाल महालाच्या तिथून दगडूशेठच्या पाठीमागच्या बाजूपर्यंत शिवाजी रस्ता बंद केलेला असतो. त्याच्यामुळं पूर्व भागात गणेश भक्तांना जाता येत नाही अशी तिकडच्या मंडळांची मागणी आहे. तर या वेळेला लक्ष्मी रस्ता काय शिवाजी रस्ता मोकळा राहणार हे बघण्याचं काम पोलिसांचं आहे, माझं नाही. मी फक्त सूचना केल्या त्यांना. त्यांच्या माझ्याकडे मागणी आली आहे मंडळाची आणि मी त्या सूचना आज त्यांना सभागृहात केल्या की आपण अशा पद्धतीने करा की सगळ्या मंडळांचे देखावे पाहतात. ते आता त्याची व्यवस्था करतील आणि आपल्याला सांगतील. काही ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला गेला होता, डीजेचा मुद्दा उपस्थित केला गेला, परंतु ढोल पथकांच्या संदर्भात पण प्रश्न विचारला गेला. त्यावरती काय होणार आहे का? मर्यादा काही आणली जाणार आहे का? कारण काय की त्याच्यामध्ये किती पथक असावीत किंवा त्या पथकामध्ये किती लोकांची संख्या असावी, ध्वनी मर्यादा किती असावी याच्या बाबतीत काही चर्चा होणार आहे का? किंवा त्याच्यावरती आता त्याच्यावरती अशी कुठलीही चर्चा झाली नाही. पर्यावरणवादी नागरिक मगाशी पहिली टाकली त्यांनी त्याचा मुद्दा मांडला पण त्यांना अक्षरशः तुम्ही त्यांच्याशी वेगळं बोलणार आहात. गेल्या वर्षी पण हाच मुद्दा आला होता. पर्यावरणवादी आणि बैठकीला त्यांनी जे काही मुद्दे मांडले
पेपर पण घेतले गेले नाही, त्यांच्यावर रोज जाणार, फार बिकटची परिस्थिती आली होती, सुरक्षित बाहेर काढावं लागतं. यावेळेस तशीच परिस्थिती निर्माण झाली आणि पण यावेळेस गव्हर्नमेंट मंडळाची पण सामान्य दिसत नाही. पर्यावरणवादी त्यांना बोलू दिलं नाही. तर त्यांच्या सोबत तुम्ही काही वेगळ्या बैठक घेणार आहात त्याची पर्यावरणवादींना जर माझ्याशी बोलायचं असेल, काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी येऊन माझ्याकडे द्यावं ना. माझी काहीच हरकत नाही. मी सगळ्यांच्या सूचना घेते, सगळ्यांचं ऐकते. त्यांनी बोलावं, स्वतंत्र बोलावं मला भेटून. आज बैठकीत आल्यावर त्यांचं काय ऐकलं मांडण्यात आले होते अक्षरशः त्यांना बैठकीतनं त्यांना बाहेर कोणी काढलं? आम्ही तर नाही काढलं बाहेर. मला तर नाही दिसलं. मी जिथं बसले होते तिथनं तर मला काहीच दिसलं नाही. मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक मग त्यांचं वेगळं आपण मी जिथं बसले होते तिथं जर बसून पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की समोरच्या बाजूला काय चाललंय हे मला काही दिसलेलं नाही, कारण सगळे कार्यकर्ते उभे राहिलेले होते. मला आवाज आल्यानंतर मी उभं राहून सगळ्यांना बसण्याच्या सूचना दिल्या की आपण सगळेजण शांत राहा आणि ज्यांना कोणाला सूचना करायच्या आहेत त्या थेट मला करा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईन. एकमेकांशी बोलू नका. हे आपण तिथे ऐकलंच असेल. परंतु आपण म्हणताय तसं त्यांना फरफटत कोणी बाहेर काढलंय तर हे मला पाहावं लागेल. मला माहिती नाही, मला ते दिसलेलं नाहीये. जिथं मी बसले होते तिथून नाही माझ्या लक्षात आलेलं ते. हे ओपन टू ऑल असतं. आपण जाहिरात देतो पेपरमध्ये की गणपती मंडळाची बैठक आहे. मंडळाची पूर्वतयारी म्हणजे गणपती उत्सवाच्या पूर्वतयारीची ही बैठक असते. अशी आपण सगळीकडे जाहिरात दिलेली असते. जेव्हा येतात त्यांची बाजू त्यावेळेला ऐकून का वेगळी जाते? आता उत्सवासाठी कार्यकर्ते आलेले असतात, मला सगळ्यांचंच ऐकायचं असतं. पदाधिकाऱ्यांना सगळ्यांचंच ऐकायचं असतं. जेव्हा सगळेच उठून उभे राहतात बोलायला तेव्हा कोणाचं काहीच ऐकायला येत नाही. मॅडम, सोलापूरमध्ये डीजे मुक्तचं सुरू झालंय, त्यांनी किंवा स्टेज तरी टाकलंय. आपण महापौर म्हणून तुमच्या काय पुढच्या काळामध्ये अनेक बघितलं काय जयंती झाल्या कारण कशा पद्धतीने डीजेवरती नाचत होते पोरं. यावर्षी प्लाझ्मा मुक्त गणेश उत्सव तर 100% झालेला आहे. सगळ्यांनी सांगितलं प्लाझ्मा लावणार नाही. मॅडम सगळ्यांनी सांगितलेलं. प्लाझ्मा लावणार नाहीत पण जे इतर साऊंड लावते त्याची थप्पी उभारतील. त्याचे सुद्धा निर्बंध आता पुणे शहरानेच घेतले ना स्वतःच्या अंगावरती मंडळांनी की आम्ही एवढेच लावू म्हणून. आपण थोडीच त्यांना सांगतो की तुम्ही 8 लावा, 10 लावा की 20 लावा. आपण सांगतच नाही. प्रशासनाचे अधिकारी मगाशी पोलीस उभे होते, त्यांनी सांगितलं मंडळाच्या कार्यकर्त्यांना की ते सीपी साहेबांशी बोलून कळवते. चला, निशुल्क असणारे जशी आपण नेहमी करतो तशीच करणार. जास्त स्वच्छता कर्मचारी स्वच्छ नाहीये, पॉट वगैरे आहेत, सगळीकडे आहे. महिलांची अडचण होते. 8-8, 10 तास महिला पुरुष. तुम्हाला थोड्या दिवसातच त्यात बदल दिसेल. नाही दिसणार. मी जेव्हा एवढं कॉन्फिडन्सने तुम्हाला सांगते म्हणजे माझं काम चालू. बघूया ना आपण संख्या किती निश्चित करायची. त्या मिरवणुकीच्या मार्गावरती आपण बघू. नाही